नमस्कार. मी डॉक्टर जगदीश पाटील, इंडोस्कोपिक स्पाईन आणि जॉईंट स्पेशालिस्ट आणि पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट. मी एशियन स्पाईन अँड पेन सेंटर स्टेशन रोडजवळ हे सेंटर चालवतो. मी त्याचा डायरेक्टर आहे. जवळपास 12 ते 13 वर्षापासून आम्ही या क्षेत्रात कार्यान्वित आहोत. मणके, सांधे विकार हे आजकालचं आपण जर पाहिलं तर हे साथीचे रोग यायचे. आता हे साथीचे रोग, डायबिटीज म्हणा, क्रोनिक आजार जे आहेत, जुनाट आजार, त्यामध्ये मणके आणि सांधे विकार हे सगळ्यात जास्त महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं कार्य करण्याचं किंवा काम करण्याची क्षमता कमी होते. तर आज आपण जाणून घेऊयात मणके विकार कुठले असतात आणि त्याची कारणे काय असतात, ते आपण कसे टाळू शकतो आणि त्याच्यावरचे उपचार काय आहेत. आणि जवळजवळ बरेचसे पेशंट आपण विदाऊट ऑपरेशन, कुठल्याही ऑपरेशनची गरज नसताना आपण ठीक करू शकतो. या सर्व गोष्टी आजच्या आपण फेसबुक लाईव्हमध्ये जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम आपण मणक्याचे विकार जाणून घेण्याच्या आधी पण मणक्याची ॲनाटॉमी म्हणजे रचना काय असते ती जाणून घेऊयात. तर नॉर्मली ही आपली कवटी असते, तिथून आपलं मेंदू म्हणजे ब्रेन असतो. आणि आपला जो मणका आहे तो 5 विभागांमध्ये 5 सेक्शनमध्ये विभागला गेलेला असतो. सुरुवातीचा असतो मान, नंतर पाठ, कंबर, माकडहाड किंवा सॅक्रम आणि सगळ्यात शेवटचं जे टेलबोन म्हणतो आपण, माकडबोन. तर याच्यामध्ये 7 मणके जे असतात ते मानेचे असतात, 12 मणके जे असतात ते पाठीचे असतात. कमरेचे 5 मणके, सॅक्रम म्हणजे हे जे हाड आहे ते आपलं जे खुबा आहे त्याचा आणि मणक्याचा सांधा असतो, त्याच्यामध्ये हे सॅक्रम आहे, त्याच्यामध्ये 5 मणके असतात. आणि कॉकिक्समध्ये शेवटचं जे टेलबोन असतं त्याच्यामध्ये 4 मणके असतात. ही झाली हाडांची रचना. याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर ही हाडं असतात, त्याच्याबरोबर आतमध्ये त्याच्या स्पायनल कॉर्ड आणि मज्जारज्जू, आणि त्या मज्जारज्जूमधून प्रत्येक लेवलला डाव्या हाताची उजव्या बाजूची, डाव्या बाजूची अशी प्रत्येक ठिकाणी ह्या 2 नसा निघतात. त्याला आपण मज्जातंतू किंवा नर्व रूट्स म्हणतो. याच्याशिवाय हे जे मणके आहेत म्हणजे व्हर्टिब्रे जे आहेत ते एकावर एक जोडण्यासाठी त्याला लिगामेंट्सची गरज असते. तर त्याला 3 लिगामेंट्स महत्त्वाचे असतात. ते लिगामेंट्स याला धरून ठेवतात. आणि ह्या सगळ्यांच्या वर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जोडणाऱ्या पॅरास्पायनल मसल्स किंवा आपण त्यांना म्हणतो कोर स्टॅबिलायझर्स. जे आपल्या मणका आहे तो आपला कोर स्टॅबिलायझर आहे, तो आपल्या शरीराचा कोर भाग आहे. त्याला स्टॅबिलाइज करण्याचं काम हे मणके आणि मणक्या बाजूचे स्नायू करतात. तर ही झाली रचना. तर यातल्या कुठल्याही भागाला जर इजा झाली, ती इजा ॲक्यूट असू द्या, म्हणजे कुठल्या ॲक्सिडेंट झाला, लागलं, किंवा क्रोनिक म्हणजे वारंवार होणारा ताण, या गोष्टींमध्ये असू द्या, ह्या जर कुठल्याही भागात म्हणजे मणके, लिगामेंट्स, मज्जारज्जू, मज्जातंतू किंवा मसल्स यातल्या कुठल्याही भागाला जर कुठलीही इजा झाली तर आपल्याला मणक्याचा त्रास जाणवतो. तर सुरुवात करूयात आपण मानदुखी आणि डोकेदुखी. बरेचदा आजकाल मानदुखीचे जे आहेत प्रकार बळावलेले आहेत. सगळ्यात म्हणजे जे IT मध्ये काम करतात, ज्यांना कंटिन्युअस कम्प्युटर वर्क करावं लागतं, त्यांना हे मानेचे आजार वाढले आहेत. दुसरं आपण म्हणतो आजचं सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल नेक सिंड्रोम. म्हणजे आपण मोबाईल टेक्स्ट करतो, मोबाईल कंटिन्युअस पाहत असतो खाली, त्यावेळेस आपली मान जी आहे ती पुढच्या बाजूला अशी फ्लेक्स झालेली असते. ती फ्लेक्स झाल्यामुळे कंटिन्युअस त्याच्यावर ताण येतो आणि वारंवार ताण आल्यामुळे हे मानेचे विकार अजून वाढलेले आहेत. याशिवाय जर बरेचसे कामगार जे असतात त्यांना डोक्यावर जड वगैरे घ्यावं लागतं, त्याच्यामुळे पण मानेची कंटिन्युअस इजा होत असते. याच्याशिवाय बरेचसे जे डोक्याचे आजार आहेत म्हणजे डोकेदुखीचे आजार आहेत ते मानेशी जुळलेले असतात. म्हणजे जर पाठीमागच्या बाजूने आपण जर पाहिलं तर या कवटीच्या वर आणि मणक्यांच्या वर आपल्याला नर्व्ज निघतात, त्याला म्हणतात आपण ऑक्सिपिटल नर्व. त्यामुळे बऱ्याचशा जर ताण आला आणि आपण कंटिन्युअस खाली पाहत राहिलं गेलं किंवा जर आपली पोझिशन जर व्यवस्थित नसेल तर या नसांवर ताण येत राहतो आणि ताण आल्यामुळे त्याला पूर्ण डोकं, मान हे सगळं दुखतं. जवळजवळ पुढच्या माथ्यापासून तर आपल्या डोळ्यांपर्यंत पूर्ण त्रास होतो.
बरेचदा डोळ्यात पाणी पण येतं, हा एक मायग्रेनचा पण प्रकार आहे. तर याला आपण ऑक्सिपिटल न्यूरॅल्जिया म्हणतो. दुसरं जे आहे मानेचं कारण, आपले जर ओव्हरऑल मणक्याचं कुठलंही पहा, मानेचं पहा किंवा कमरेचं पहा, पाठीचं पहा, जर हाडं आपली ठिसूळ असतील म्हणजे ऑस्टिओपोरोसिस असेल, जर आपल्याला व्यवस्थित कॅल्शियम जर त्याच्यामध्ये नसेल, तर हे पूर्ण म्हणजे मान म्हणा, पाठ म्हणा, कंबर म्हणा, हे ठिसूळ होतात आणि त्याच्यामुळे हे त्रास अजून वाढवतात. याच्याशिवाय मग त्रास आपल्याला मानदुखी, हाताला मुंग्या येणे, चक्कर येणे, ह्या गोष्टी वाढवतात. आता याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं मानेमध्ये असं जर स्पायनल कॉर्ड, ज्याला आपण मज्जारज्जू म्हणतो, तर त्याच्यामध्ये जर आपले लिगामेंट्स किंवा आपली जर डिस्क आहे, आपण इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतो ज्याला, जर याच्या कुठल्याही गोष्टीमुळे जर दाब आला, तर तो दाब कंटिन्युअस जर राहून गेला तर त्याला मज्जारज्जूला कंप्रेशन येतं, त्याला आपण मायलोमलेशिया किंवा सर्वायकल मायलोपॅथी म्हणतो. ज्याच्यामुळे जर मानेत आपल्याला मज्जारज्जू किंवा मज्जारज्जूला जर दाब आला, तर आपल्या इथून खाली म्हणजे मानेपासून खाली म्हणजे दोन्ही हातांना, दोन्ही पायांना ताकद जाऊ शकते, मुंग्या येऊ शकतात, जडपणा येऊ शकतो किंवा चक्करही येऊ शकते. जर एका बाजूची स्पायनल रूट म्हणजे हे नर्व रूट जर कंप्रेस झालं कुठल्याही बाजूने, म्हणजे जर नॉर्मल मोस्ट कॉमन जर आहे ते तर आहे की आपली गादी पाठीमागे सरकते. बऱ्याचदा गादी जे आपलं आहे त्याचं काम आहे की ॲज अ शॉक ॲब्झॉर्बर म्हणजे काम करणे. तर बऱ्याचदा त्याच्यावर ताण आला तर ही गादी फाटली जाते आणि ती फाटल्यामुळे पाठीमागे सरकते आणि पाठीमागे सरकल्यामुळे जी मज्जारज्जू आहे किंवा मज्जातंतू आहे त्याच्यावर दाब येतो. हा ॲक्यूटही असू शकतो, म्हणजे अचानक कुठल्या मानेला जोराचा झटका बसला तरीही असू शकतो. ॲक्सिडेंटमध्येही हे गोष्टी होऊ शकतात किंवा जे कंटिन्युअस काम करतात ज्यांना हे गोष्टी मी सांगितल्या बाकीच्या IT पीपल किंवा मोबाईल नेक सिंड्रोम, ह्या गोष्टीमुळे कंटिन्युअस दाब येऊन त्याचं न्यूट्रिशन कमी होतं, गादी फाटते आणि पाठीमागे येतं. त्याच्यामुळे जर आपल्याला मज्जातंतू जर कुठल्या बाजूचा दाबला गेला तर त्या हाताला दुखणे, वेदना होणे, असह्य वेदना, जशा विंचू चावल्यासारख्या जशा वेदना होतात तशा वेदना होणे किंवा ताकद कमी होणे, कंटिन्युअस मुंग्या येणे, ह्या आपल्याला त्रास होऊ शकतात. याच्याशिवाय जर आपल्याला लिगामेंट्सला कुठला मार लागला किंवा इन्स्टॅबिलिटी झाली तर त्याच्यामुळे आपल्याला हेडेक किंवा व्हर्टायगो म्हणजे चक्कर येणे, ह्या गोष्टी होऊ शकतात. याच्याशिवाय मसल्स म्हणजे मी जे सांगितलं की आपल्या ज्या कोर स्टॅबिलायझर मसल्स आहेत, तर नेकमधल्या ज्या मसल्स आहेत त्या जर कुठल्याही बाजूने जर त्या वीक झाल्या किंवा त्याच्यामध्ये सोअरनेस किंवा कडकपणा आला तर त्याच्यामुळे आपली मान आणि वरची पाठ आणि खांद्यापर्यंत आपल्याला त्रास जाणवतो. याला आपण बरेचदा आपण ट्रिगर पॉईंट्स पण म्हणतो. त्याच्यामुळे मान आणि वरच्या भागाला डोक्यापर्यंत त्रास होऊ शकतो. तर मी सांगितल्याप्रमाणे बरेचसे हे जे आजकाल लोक आहेत ते मानेच्या त्रासाने व्याधलेले आहेत. आता याच्यानंतर आपण पाहूयात पाठीचे आजार. तर पाठीच्या आजारांमध्ये पण काय होतं की पाठ दुखणे, जर हाडांमध्ये ठिसूळता असेल, जर गाद्यांची झीज असेल तर पाठ दुखणे, जर मज्जारज्जूवर दाब आला तर त्याला आपण डॉर्सल मायलोपॅथी म्हणतो, ज्याच्यामध्ये पायाची जर पाठीच्या मणक्यामध्ये जर त्रास झाला तर पायाची ताकद कमी होणे किंवा पायाला बधीरपणा येणे, याशिवाय लघवी संडासलाही त्रास होणे म्हणजे त्याचं सेन्सेशन पॉवर कमी होणं, ह्याही गोष्टी आपल्याला होऊ शकतात. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा जो सगळ्यात जास्त आजार होतो तो कमरेचा होतो बऱ्याचसा. कारण त्याचे कारणं अशी आहेत की हे जे मणके आहेत हे सगळ्यात मोठे मणके आहेत आणि हे मणके आपल्या खुब्यांना आणि शेवटी माकड हाडांना जोडतात. म्हणजे सगळ्यात जास्त ताण हा जंक्शनल भागावर येत असतो. त्याच्यामुळे कंबर दुखणे, ज्याच्यामध्ये फॅसेट आर्थ्रोपॅथी म्हणजे प्रत्येक मणक्याला जोडणारे हे जे सांधे असतात, तर सांधे घासल्यानंतर जे त्रास होतो त्याला आपण फॅसेट आर्थ्रोपॅथी म्हणतो. यामध्ये जर पेशंट पाठीमागे जर वाकला पाठीमागच्या बाजूला तर त्रास वाढतो. दुसरं कारण आहे कंबर दुखीचं, जी गादी आहे आपली गादी ही झिजते, त्याला आपण म्हणतो डिस्क डिजनरेटिव्ह डिसीज. ते याच्यामध्ये गादीचं जे आतलं पाण्याचं कंटेंट असतो तो कमी होतो आणि हळूहळू त्याची जी शॉक ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी आहे ती हळूहळू कमी होते आणि जर त्याच्यावर ॲक्यूट म्हणजे कुठलेही जर झटका बसला तर ती गादी फाटते. जर ती गादी फाटली किंवा डिजनरेशन झालं तर बॅक पेन होतं आणि ते बॅक पेन नॉर्मली पेशंट पुढे वाकला तर अजून वाढतं. त्याला आपण म्हणतो की डिस्क ओरिजिनेटेड बॅक पेन.
जर गादीची रिम म्हणजे जे आउटर रिंग जर फाटली आणि त्यातून जर आतलं मटेरियल बाहेर आलं तर त्याला आपण म्हणतो डिस्क प्रोलॅप्स. तर डिस्क प्रोलॅप्समुळे काय होतं की आतली जी मज्जारज्जू आहे ती पाठीमागे दाबली जाते आणि मग त्याला आपण कॉमनली म्हणतो की आपण सायाटिकाचा त्रास आहे. सायाटिका म्हणजे हे कमरेचे सगळे जे 5 लेवलचे जे मज्जारज्जू आहेत हे सगळे एकत्र येऊन दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला एक सायाटिक नर्व जी सगळ्यात मोठी नर्व असते शरीरातली ती तयार होते. ती ह्या खुब्यापासून खाली पायापर्यंत सप्लाय करते. जर त्या पायापर्यंत जर सप्लाय आणि जर कुठलाही दाब आला ह्या मणक्यामध्ये, नॉर्मली 4थ्या आणि 5व्या मणक्यामध्ये सगळ्यात जास्त शिर चोकअप होत असते किंवा त्याच्या खाली L5S1 मध्ये त्रास होत असतो. जर कुठल्याही बाजूने जर मज्जारज्जू जर दाबला गेला तर त्या बाजूच्या पायाला मुंग्या येणे, वेदना होणे, करंट लागल्यासारख्या वेदना होणे किंवा जर जास्त दिवस त्रास राहिला तर जर पायाची ताकद कमी होणे ह्याही गोष्टी होऊ शकतात. या भागामध्ये जर मज्जारज्जू हा सगळ्यात मोठा असतो आणि ह्या मज्जारज्जूवर जर ॲक्युटली दाब आला तर पायाची ताकद कमी होणे किंवा जर खूपच जास्त अचानक जर हा दाब आला तर त्याला एक कोडा इक्वायना सिंड्रोम आपण असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पायाची ताकद तर जातेच पण त्याबरोबर आपली लघवी आणि संडास करण्याची क्षमता म्हणजे ताकदही जाते. त्याच्यामुळे ती एक इमर्जन्सी असते. बऱ्याचदा ऑस्टिओपोरोसिस असेल, हाडं ठिसूळ असतील, त्याच्यामुळे फ्रॅक्चर्स होतात. जनरली ओल्ड एजमध्ये म्हणजे म्हाताऱ्या माणसांमध्ये हे प्रकार जास्त होतात. त्याच्यामध्ये कंबर दुखणं वगैरे हे प्रकार होतात. याच्याशिवाय लिगामेंट आणि मसल्समध्ये जर स्प्रेन आला किंवा त्याच्यावर ताण आला तर त्याच्यामध्ये पण हा त्रास होऊ शकतो. बरेचदा कमरेमध्ये मणक्यात झीज होऊन पुढची गादी आणि पाठीमागचे जे 2 सांधे आहेत म्हणजे हे एक 3 चाकांची एक गाडी आहे थोडक्यात. या 3 चाकांपैकी कुठल्याही जर चाकाला इजा झाली तर आपल्याला कमरेचा त्रास होतो. पण ती जास्त प्रमाणात जर झाली तर हा मणका जो आहे एक मणका दुसऱ्या मणक्यावर सरकतो, त्याला आपण स्पॉन्डायलोलिस्थेसिस असं म्हणतो. त्याच्यामध्ये मणका, कंबरदुखी, पायाला वेदना ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता जर आपण खाली जाऊन बघितलं तर हा मणक्याचा जो भाग आहे जो खुब्याला जोडलेला आहे त्याला आपण सॅक्रम म्हणतो आणि त्या जॉईंटला आपण सॅक्रोआयलेटिक जॉईंट म्हणतो. बऱ्याच लोकांमध्ये आपले हे सॅक्रोआयलेटिक जॉईंट जो आहे तो इन्फ्लेमेशन होतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे अँकायलोजिंग स्पॉन्डायलायटिस किंवा सिरो निगेटिव्ह स्पॉन्डायला आर्थरोपॅथी म्हणजे जो वाताचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये हे दोन्ही मणके सॅक्रोआयलेटिक जॉईंटला सूज येते, त्याच्यामध्ये पाणी होतं आणि त्याच्यामुळे दुखणं वाढतं. बरेचदा दुसरं कारण आहे की प्रेग्नन्सीनंतर किंवा सिझेरियन सेक्शननंतर आपलं जे फॉरवर्ड हे जे लिगामेंट्स असतात तर ते लिगामेंट ताणल्या गेल्यामुळे हे जॉईंट पण ताणला जातो आणि त्याच्यामुळे पण सॅक्रोआयलेटिस होतं. याच्याशिवाय बऱ्याचशा प्रेग्नंट वुमनला डिलिव्हरीनंतर बॅक पेनचं कारण समोर येतं. तर ते म्हणजे महत्त्वाचे लिगामेंट हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारे लिगामेंट लॅक्सिटी, ज्याच्यामुळे आपले जे लिगामेंट्स आहेत कमरेचे आणि पेल्विक फ्लोअर म्हणजे खुब्याचे ते लूज होतात आणि बऱ्याच लोकांना सॅक्रोआयलायटिस म्हणा, कंबरदुखी म्हणा ही नेहमीसाठी जाणवत राहते. याच्याशिवाय शेवटचा भाग जो आहे आपला तो त्याला म्हणतो आपण कॉकिक्स म्हणजे टेलबोन. तर बऱ्याच लोक जर जागेवर पडली म्हणजे जागेवर बसले किंवा ज्यांना कंटिन्युअस बसायचं काम आहे किंवा जर अचानक काही ट्रॉमा झाला, इजा झाली तर त्यांना कॉकिडायनिया म्हणजे हे जे टेलबोन पेन आहे ते होत असतं. आता ह्या टेलबोन पेनमध्ये पण बऱ्याचदा हे लिगामेंट स्ट्रेच झाल्यामुळे ते कंटिन्युअस पेन होत राहतं. आता हे आहेत जनरल बाकीचे आजार. तर आपण आता पाहूयात की हे जे आजार आहेत किंवा हे जे कंबरदुखी आहे या गोष्टी आपण टाळू कशा शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. मी सांगितल्याप्रमाणे आपलं कंटिन्युअस मान फ्लेक्स असते, मोबाईल म्हणा किंवा कम्प्युटर पाहणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपली मान जी आहे ती कंटिन्युअस फ्लेक्स असते आणि कुठल्याही शरीराचा भाग एक नियम आहे तो कंटिन्युअस वाकत राहिला तर त्याला इजा होते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे IT मध्ये काम करणारे वर्कर्स म्हणजे लोक आहेत त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सिटिंग पोझिशन व्यवस्थित चेक करून घेणे, जेणेकरून मान ही जी आहे ती लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या समोर राहील. म्हणजे याच्यासाठी आपण लॅपटॉपसाठी स्टँड वापरू शकतो किंवा चेअरची थोडीशी पोझिशन खाली घेऊ शकतो. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली मान, पाठ आणि कंबर त्यांच्या ॲनाटॉमिकल पोझिशनमध्ये स्ट्रेट राहणे जितकं शक्य आहे तेवढं. कंटिन्यू जरी नाही झालं तरी जितकं शक्य आहे
तेवढं आपण स्ट्रेट ठेवणं गरजेचं आहे. याच्याशिवाय आपलं झोपायची पद्धत आहे, शक्यतो आपण एका अंगावर पाय थोडेसे जवळ घेऊन झोपणं हे आयडियल असतं कंबरदुखीसाठी. प्रत्येकाला शक्य होत नसतं, पण बरेचदा ते गरजेचं असतं. याच्याशिवाय आहे की जर आपल्याला खूप जड काम करायचं आहे तर आपण अचानक ते करायला गेलं तरी हा त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आपण प्रिव्हेन्शन जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं डाएट. म्हणजे आपल्याला जे हाडांना मणक्यांना नसेल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात 3, त्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि व्हिटॅमिन B12 ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दुधाचे पदार्थ, मोड आलेले कडधान्य, प्रोटीन्स, हिरव्या भाज्या या शाकाहारी गोष्टींमुळे आणि नॉनव्हेज म्हणजे मांसाहारी गोष्टीमध्ये अंडी, दूध, मासे, मांस ह्या गोष्टीमध्ये पण भरपूर प्रमाणात B12 आणि व्हिटॅमिन D3, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. याच्याशिवाय आपल्याला मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आता आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं प्रिव्हेन्शनची गोष्ट आहे की आपलं शरीर जे आहे बऱ्याचदा आजकाल जी जीवन पद्धती आहे तर त्या जीवन पद्धतीमध्ये बऱ्याचदा आपण कंटिन्युअस बसून असतो किंवा एका पोझिशनमध्ये असतो किंवा धावपळीमध्ये आपण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं शरीर हे रेग्युलर एक्झरसाईजची गरज आहे आणि ती रेग्युलर एक्झरसाईज किंवा योगा हा आपला झालाच पाहिजे, जेणेकरून आपल्या जे मसल्स आहेत किंवा हाडे आहेत, ही मणक्याचे जे हाडे आहेत ते स्ट्रॉंग राहतील आणि कुठलीही इजा होण्यापासून ते आपल्याला वाचवतील. आता हे झाले प्रिव्हेन्शनच्या गोष्टी. याच्याशिवाय आपण कुठलेही व्यसन करणं टाळलं पाहिजे, जेणेकरून सगळ्याच हाडांप्रमाणे मणक्याचे विकार हे कमी, तंबाखू, सिगरेट ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, अल्कोहोल. आता जर हे सगळं करूनही बऱ्याचदा काय होतं की काही पेशंटला हेरिडिटरी म्हणजे ज्यांच्या आई वडिलांना त्रास जास्त असतो किंवा थोड्याशा कमी वयात होतो तर त्यांच्या मुलांना व्हायचे थोडेसे चान्सेस सगळे काळजी घेऊनही जास्त असतात. तर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या प्रिव्हेन्शनच्या. तर आपण आता जाऊयात ट्रीटमेंटकडे. नॉर्मली मणक्याचे जे आजार आहेत सुरुवातीलाच आपण जर काळजी घेतली तर जवळजवळ 95 ते 99% हे कुठल्याही त्यांना पुढे जायची गरज नसते. म्हणजे जवळजवळ बरेचसे आजार हे होण्याच्या आधीच आपण टाळू शकतो. सुरुवातीला आपण जर आपल्याला त्रास झालाच तर आपण जवळच्या डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. बरेचदा आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतो किंवा एक्सपर्ट नसलेल्या काही लोकांकडून आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. त्याच्यामध्ये बरेचदा स्टिरॉइड्स वापरले जातात किंवा कंटिन्युअस पेन किलर वापरले जातात, तर ते टाळलं पाहिजे. तर जवळचे जे मणकेविकार तज्ज्ञ आहेत त्यांना आपण भेटलं पाहिजे, त्यांच्याशी कन्सल्ट केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. बरेचसे पेशंट जे आहेत ते कुठल्याही इमेजिंगची सुरुवातीला गरज नसते, म्हणजे ना एक्सरेची, नाही MRIची, CT स्कॅनची. नॉर्मल कंबरदुखी आहे ती काही टॅबलेट्सवर, सिम्पल ॲनाल्जेसिक्सवर, अँटी इन्फ्लेमेटरी मेडिसिन्सवर आणि रेस्ट करण्यानेच कमी होऊन जाते. जसं बर्फाने शेक देणे, गरम पाण्याने शेक देणे आणि आपली लाईफस्टाईल मॉडिफाय करण्याने बरेचसे आजार कमी होतात. त्याच्याशिवाय आपल्याला बरेचदा सप्लिमेंट्स घ्यावे लागतात, जसे कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12. बरेचसे पेशंट म्हणतात की आम्ही बरेचदा नॉनव्हेज खातो किंवा आमचं डाएट तर चांगलंच आहे तरी पण आम्हाला कॅल्शियम कसं कमी असू शकतं. तर कॅल्शियम आपण जे इंटेक घेतोय त्या पदार्थामधलं कॅल्शियम कंटेंट किती आहे ते तेव्हापासून ते आपल्या पोटात पचण्यापासून ते रक्तात जाण्यापासून हाडांमध्ये राहण्यापासून ते रिटेन म्हणजे तिथेच साठवून ठेवण्यापर्यंत आणि ते किडनीमधून जास्त युरिन थ्रू जास्त जाऊ नये, ह्या सगळ्या रूटमध्ये कुठेतरी आपल्याला डिफिशियन्सी आढळली तरीही या गोष्टींची कमतरता आपल्याला जाणवते. त्याच्यामुळे आपल्याला बरेचदा हे कॅल्शियम, व्हिटॅमिन D, B12 हे सप्लिमेंट्स बरेचदा घ्यावे लागतात. याच्याशिवाय तुमचं थोडंसं पेन कमी झालं तर रिहॅब म्हणजेच फिजिओथेरपी एक्झरसाइजेस आपल्याला शिकवले जातात, त्याच्याने बरेचसे पेशंट ठीक होऊन जातात. आता हे झालं बरेचसे 80 ते 90% पेशंटचं. पण हे सगळं करूनही जर आपल्याला त्रास राहिलाच किंवा पेशंट जर झाला त्रास कमी झाला नाही हे सगळं करूनही, तर बऱ्याचदा काय होतं की हे जे त्रास आहेत ते आपण एक्सपर्ट डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानुसार इमेजिंग म्हणजे सगळ्यात अगोदर तर कुठल्याही आजारामध्ये निदान महत्त्वाचं असतं. जर आपल्याला कंबरदुखी आहे तर ती कंबरदुखी का होते, म्हणजे तुमचे मसल स्प्रेन झालेत, लिगामेंटला स्प्रेन आहे, डिस्क डिजनरेशन आहे की मज्जारज्जूवर ताण आहे, जर पायाला पण मुंग्या येत असतील आणि किती दिवसापासून आहे, तर हे बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिनिकल एक्झामिनेशन थ्रू म्हणजे डॉक्टरांनी जर आपल्याला चेक केलं तर आपण ते
ओळखू शकतो आणि गरज पडल्यास आपल्याला एक्स-रे किंवा MRI ह्या गोष्टींची गरज पडू शकते आणि त्या गोष्टीनुसार आपण जर त्या एक डायग्नोस्टिक म्हणजे निदानावर आलो तर त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. आपल्या सेंटरला जिथे आपण बरेचसे जे गोष्टी आहेत की आपला बराचसा गैरसमज असतो की प्रत्येक पेशंटला ऑपरेशनची गरज असते, तर ऑपरेशनची बऱ्याचशा पेशंटला गरज नसते. जवळजवळ 90 ते 95% पेशंट, 95%पेक्षाही जास्त पेशंट आपण बिना ऑपरेशनचे नीट करू शकतो. जे मी सांगितलं की नॉन इंटरव्हेन्शन म्हणजे जे काही टॅबलेट्स आहेत, डाएट आहे, या सगळ्या गोष्टीने, आणि उरलेले पेशंट जे आहेत ते नॉन सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. जसं मान आपली दुखते तर मानेमध्ये आपण बरेचदा ऑक्सिपिटल नर्व म्हणजे ही जी वरची नस आहे ती दबली जाते, त्याला आपण सिलेक्टिव्ह नर्व ब्लॉक देऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण फक्त भाग, ह्या सगळ्या जे इंटरव्हेन्शन आहेत ते फक्त तेवढा भाग बधीर करून दिले जातात. त्याच्यामध्ये ॲनेस्थेशियाची रिस्क नसते. बरेचशा हाय रिस्क पेशंटला आपण देऊ शकतो कारण ही पूर्णपणे लोकल प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये लोकल ॲनेस्थेशिया देऊन आपण ती प्रक्रिया करतो. पेशंट याच्यामध्ये पूर्णपणे जागा असतो, त्याच्यामुळे रिस्क याच्यात कुठलीही नसते. टाका येत नाही, त्याच्यामुळे याच्यात इन्फेक्शनचा धोका नसतो. तर याच्यामध्ये आपण जसं की पाहिलं की मानेमध्ये जर आपली मान कंटिन्युअस दुखती आहे तर याच्यात आपण जे जॉईंट्स आहेत ज्याला आपण फॅसेट जॉईंट म्हणतो, कंबरदुखी आहे, यांना आपण फॅसेट ब्लॉक म्हणजे हे जे फॅसेट जॉईंट आहेत यांना फॅसेटला आपण ब्लॉक म्हणजे ज्याचे जे पेन फायबर्स आहेत ते आपण ब्लॉक करू शकतो. किंवा जी नवीन सगळ्यात जास्त लेटेस्ट टेक्निक आली आहे ज्याला आपण लेझर टेक्निक म्हणतो किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन म्हणतो, ती केल्याने पेशंटला खूप चांगला आराम पडतो आणि बरेचदा त्यांचं ऑपरेशन टळलं जातं. याच्याशिवाय जर पेशंटला रॅडिक्युलर पेन म्हणजे जर हाताला मुंग्या येत असतील, पायाला मुंग्या येत असतील, तर आपण सर्व्हायकल एपिड्युरल किंवा सिलेक्टिव्ह ती जी नस आहे चोकअप, तिथे आपण सिलेक्टिव्हली नर्व ब्लॉक म्हणजे तिथे औषध सोडू शकतो. ह्या गोष्टी ह्या अंडर सियाम किंवा नवीन ज्या मशिनरी आल्या आहेत ह्या रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये आपण करू शकतो. किंवा बायपोलर डिस्केक्टॉमी आपण करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन जी नर्व डिस्क आहे ती आपण परत रिजनरेट करू शकतो. किंवा ओझोन थेरपीनेही आपण डिस्कवर प्रक्रिया करू शकतो. तर यामध्ये सिलेक्टिव्ह रूट ब्लॉक्स, पल्स रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे पल्स लेझर, कंटिन्युअस लेझर, फॅसेट रेडिओ फ्रिक्वेन्सी, एपिड्युरल ॲनॅल्जेसिया ह्या गोष्टी आपण करू शकतो. सॅक्रोॲलायटिस म्हणजे जे खालचं जे हाड आहे त्याला आपण सॅक्रोॲलायटिक ब्लॉक देऊ शकतो किंवा लेझर करू शकतो. आणि कॉकिडायनिया म्हणजे जे टेलबोन पेन आहे, माकड हाड, तर त्यालाही आपण लेझरने पूर्णपणे नीट करू शकतो. तर हे बरेचसे जे आजार आहेत ते आपण बिना ऑपरेशनचे, बिना टाक्याचे आपण नीट करू शकतो, ज्याच्यामध्ये रिस्क खूप कमी असते, भूल देण्याची गरज नसते, टाका येत नाही, त्याच्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी असतो, पेशंटला ॲडमिट राहायची कुठलीही गरज नसते. आणि याच्याशिवाय आपण कंटिन्युअस रिहॅबकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपण हे आजार होऊच देणार नाही, आणि जर झाले तर त्याचे योग्य डॉक्टरांकडे योग्य मार्गदर्शन घेऊन मग आपण ट्रीटमेंट करणं हे कधीही गरजेचं आहे. आता आपण शेवटच्या भागाकडे वळूयात. महत्त्वाचं म्हणजे की बरेचसे मणक्याच्या बाबतीत तरी आज जग इतकं सुधारलं आहे तरी पण बरेचसे गैरसमज असतात. तर हे महत्त्वाचे गैरसमज म्हणजे काय, तर लोकांमध्ये बरेचसे गैरसमज असतात की बरेचजण म्हणतात की मणक्यात गॅप पडला आहे. तर जनरली दोन मणक्यांमध्ये गॅप असतो, गॅप म्हणजेच मणक्यातली गादी. ही गॅप हा पडत नसतो, गॅप हा नॉर्मली असतो, उलट गॅप हा कमी होत असतो. जर हा गॅप कमी झाला म्हणजे मणक्याची तुमची हाईट कमी झाली, उंची कमी झाली. उंची केव्हा कमी होते, ज्यावेळेस तुमचे गादीची झीज होते किंवा गादी फाटते, त्याच्यात मणक्यात गॅप कमी होतो, त्याच्यामुळे गॅप पडतो असं नाही, पण आपल्या प्रचलित शब्दांमध्ये मणक्यात गॅप पडतो असं आहे. तर मणक्यात नॉर्मली गॅप असतो तो कमी होत असतो. दुसरे बरेचसे असतात की मणके विकार हे कधीही ठीक होत नाही, तर तसं नाही आहे. जवळजवळ प्रत्येक मणका विकार आपण हा ठीक करू शकतो. फक्त आपल्याला योग्य काळजीची, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. बिना ऑपरेशनचे ही पेशंट आणि फक्त व्यायाम करून काही टॅबलेट्स घेऊनही पेशंट बरेचसे ठीक होऊ शकतात आणि पूर्ववत आपलं जीवन जगू शकतात. बरेचदा आणि त्याच्यानंतर बरं असतात की प्रत्येकालाच ऑपरेशनची गरज असते का, नाही, तर 99% पेशंटला ऑपरेशनची गरज नसते. फक्त 1% लोकांना ज्यांचे जर ते हे बाकीच्या गोष्टी करूनही पेशंटला ठीक होत नसेल तरच आपण ऑपरेशनची आपल्याला गरज पडते. 99% पेशंट बिना ऑपरेशनचेही नीट होऊ शकतात. अजून एक गैरसमज म्हणजे बऱ्याचशे ज्या महिला आहेत
त्यांचं म्हणणं असं असतं की बऱ्याचदा सीझर केल्यानंतर ज्यावेळेस मणक्यात भूल दिली जाते, ज्यावेळेस स्पायनल नीडल आतमध्ये टोचली जाते भूल देताना, त्याच्यामुळे कंबरदुखीचा त्रास होतो. तर ही जी नीडल आहे ती खूप छोटी असते, त्याच्यामुळे ह्या नीडलमुळे कधीही मणक्याचा त्रास होत नाही. मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये आपल्यामध्ये भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात आणि आपली आवश्यकता कॅल्शियमची, मिनरलची, विटॅमिनची वाढते बाळामुळे. तर ती आवश्यकता बरेचदा कंप्लीट होत नाही आणि आपली डिमांड तर वाढलेली असते. त्याच्याशिवाय हॉर्मोनल चेंजेसमुळे जे लिगामेंट्स आहेत ते लॅक्स होतात आणि ते लॅक्स लिगामेंटमुळे आणि त्यात जर पेशंटचं सीझर झालं, नॉर्मल डिलिव्हरी होता, तर त्याच्यामध्ये ॲबडॉमिनल म्हणजे पुढच्या पोटाची टोन पण कमी होते आणि हे सगळ्या फॅक्टर्समुळे कंबरदुखीचे त्रास, सॅक्रोआयलिटिस हे कंटिन्युअस राहतात. पण तेही प्रॉपर जर पेल्विक फ्लोअर एक्झरसाइजेस म्हणा किंवा काही गोष्टींची काळजी घेतली तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो आणि ते बरे होणारे आहेत. तर हे झाले सगळ्यात महत्त्वाच्या मणक्याविषयी गोष्टी. तर मित्रांनो, तुम्हाला यापैकी कुठल्याही आजाराबद्दल, कुठल्याही मणक्याच्या विकाराबद्दल तुम्हाला जर कुठलीही शंका असेल तर तुम्ही निसंकोचपणे याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये विचारू शकता. याशिवाय आमच्या एशियन स्पाइन अँड पेन सेंटर, ढोले पाटील रोड, पुणे स्टेशनजवळ, पुणे येथे संपर्क करू शकता किंवा 7218 113 या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता कुठल्याही प्रश्नांसाठी, कुठल्याही शंकेसाठी. धन्यवाद. एक क्वेश्चन आहे. उदय नाकडे, 62 मेल पेशंट आहे, 20 इयर्स बॅक ऑपरेशन झालं आहे सर्वायकल आणि लंबर रिजनसाठी. आता दुखते मान. आता नमस्कार. तर आता उदयजींनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्यांच्या बाबांचं सर्वायकल आणि लंबार म्हणजे मान आणि कंबर दोन्हीचं 20 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं आणि आता पूर्ण मणका दुखतोय आणि त्यांना बसता पण येत नाही. याच्यावर काही करता येईल का? तर सगळ्यात महत्त्वाचं, हे 20 वर्षापूर्वी जर ऑपरेशन झालं असेल तर आता सध्या त्यांचं वय 68 आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तर जसं आपलं वय वाढत जातं तसं ऑपरेशन जरी झालं तरी चेंजेस जसे बाकीच्या अवयवांमध्ये होतात तसेही मणक्यामध्ये पण होतात. तर 20 वर्षांमध्ये बरीचशी झीज होते आणि ते झीज झाल्यानंतर बऱ्याचदा पहिल्या काळात बरेचसे मणक्याचे जे ऑपरेशन्स होते त्याच्यामध्ये हाडांची कटिंग करणं गरजेचं असायचं. आता दुर्बिणीचे ऑपरेशन्स आलेत. तर त्याच्यामध्ये जे आहे की आपले जे मणक्याचे सांधे आहेत किंवा ज्या डिस्क आहेत त्या परत डिजनरेट व्हायला सुरुवात होतात. बरेचदा शिर दबली जाते आणि त्याच्यामुळे परत मणक्याचे आजार चालू होतात. तर यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाहायला लागेल पेशंटला त्रास एक्झॅक्टली कुठे आणि कसा आहे आणि कुठल्या प्रमाणात आहे. म्हणजे फक्त कंबर आणि पाठ दुखते की मान दुखते आणि फक्त पायाला हाताला मुंग्या आहेत, ताकद कमी झाली. त्याच्यानुसार आपल्याला काही गरज पडली तर निदानासाठी MRI किंवा एक्सरे काही करावे लागतील. आणि एकदा निदान झालं की या गोष्टींमुळे त्रास होतोय तर ते गोष्टी आपण बिना ऑपरेशनच्याही आपण ठीक करू शकतो. हे पण आपल्याला सगळ्यात अगोदर तर महत्त्वाचं आहे निदान आहे. पण एक लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट, मणक्याचे प्रत्येक आजार हे बरे होण्यासारखे आहेत. कुठल्या या बिना ऑपरेशन किंवा ऑपरेशन हे बरे होण्यासारखे आहेत. फक्त आपल्याला निदान महत्त्वाचं आहे आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.